नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मी आशा करतो आपण सर्वजण ठीक असाल. मित्रांनो, माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे, अभिनंदन आहे. मित्रांनो, मी आज आलो भाकरवाडीचा शंकरपट बघण्यासाठी आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यामधील भाकरवाडीचा बैलगाडा शर्यत जंगी शंकरपट आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आपण आता भाकरवाडीला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बैल आलेले बघा. शंकरपाटासाठी बैलजोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तर चला आपण आता सविस्तर बघू की या ठिकाणी काय परिस्थिती आहे काय नाही. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी भरपूर गाड्या बैलजोड्या या ठिकाणी आलेल्या आहे. या गाड्यामध्ये टाकून या ठिकाणी बैलजोड्या आणलेल्या आहे पाटावर आणण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही इकडे एक समोर एक बैल आहे बघा. अशा गाड्यामध्ये टाकून आणलेल्या बैलजोड्या, भरपूर बैलजोड्या या ठिकाणी आणलेल्या आहे आणि तिकडं समोर पण भरपूर आहे बघा. तर अशा प्रकारे हा शंकरपट भरलेला आहे या ठिकाणी. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता चौकोन डोंगर आहे आणि असा डोंगरामध्ये खोऱ्यामध्ये आपट भरलेला आहे बघा या कांती. तर आपण आता जाऊ, समोर जाऊ आणि बघू कशा प्रकारे हा बैलगाडा शर्यत भाकरवाडीचा शंकरपट चालू आहे. ते सकाराम खंडू राठोड, गाव कोणतं आहे? तुपेवाडी तुपेवाडी, तालुका तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बरं. हा बैल सांगा, या बैलाबद्दल माहिती सांगा आम्हाला. हा मिल्खा बैल आहे. मिल्खा, नाव काय त्याचं? मिल्खा. मिल्खा बरं. किती ठिकाणी आणला? बऱ्याच ठिकाणी नंबर घेतले, काही काही ठिकाणी काय पॉईंट काढले त्यांना? पॉईंट प्रत्येक ठिकाणी 5 सेकंद, 50-60. 3 फेऱ्यात बी गुलाल केलेले त्यांनी. 3 फेऱ्यात पण आलेले का? हो. तर मित्रांनो, या मंडपामध्ये तुम्ही बघू शकता इथं घडी वगैरे आणि इथं कॉमेंट्री करणं चालू आहे. कॉमेंट्रीवाले बसलेले या मंडपामध्ये. तर असे सावलीला बसलेले. तर असं हा आयोजन झालेलं आहे इथं भाकरवाडीमध्ये. तर बघू शकता तुम्ही भरपूर लोक आलेले इकडं आणि गावापासून दूर ठेवलेला आहे 2-3 किलोमीटर अंतरावर हा बैलगाडा शर्यत शंकरपटाचा कार्यक्रम तुम्ही बघू शकता. आता डोंगरामध्ये ठेवलेला आहे एकदम पडितामध्ये. तर चला आता इकडं समोर जाऊ आणि तिकडं समोर बघू काय आहे काय नाही. तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ही जोडी इथं धावण्यासाठी सज्ज झालेली आहे बघा. आणि हा ड्रायव्हर बघू शकता तुम्ही आता छकड्यावर बसलेला आहे, गाड्यावर बसलेला आहे बघा. आता लगेच थोड्याच वेळामध्ये ही जोडी सुटणार आहे, धावणार आहे धावपट्टीवर. तर हिंद केसरी म्हटलं तर बघा पहा तुम्ही कशी जोडी आहे, खतरनाक. तर बघू शकता मित्रांनो किती छान प्रकारे धावली ही जोडी. हिंद केसरी म्हटले जातं त्याला. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हा एक बैल आहे बघा. तर बघा हे मारकांडा बैल आहे, कसा वळवळ करू लागला. हा पळाचा आहे. तर मित्रांनो, असं वातावरण आता या ठिकाणी आहे शंकरपाटामध्ये. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं पण भरपूर बैल या ठिकाणी आलेले शंकरपाटामध्ये. काय तुमचा बैल कुठे? आपला कबूतर इकडे ना. बरं, दाखवा बरं तुमचा बैल. कबूतर नाव आहे त्याचं? याचं काय नाव आहे? ससा आहे. तर मित्रांनो, हा एक बैल आहे. काय नाव आहे याचं? कबूतर. कबूतर. बरं सांगा आम्हाला माहिती सांगा. कुठं आले तुम्ही? पिंपळे. काकासाहेब सुधाकर पिंपळे माझं नाव आहे. नाव काय तुमचं? काकासाहेब सुधाकर पिंपळे. बरं. तालुका कोणता आहे? भोकरदन, जिल्हा जालना. भोकरदन मधला आहे. तर मित्रांनो बघू शकता असा बैल आहे आणि कबूतर नाव आहे या बैलाचं. काय किती सेकंद काढले ना? 6-16 काढले का? तर 6-16 काढलेले. आणि दातामध्ये काय दात इथं आहे की नाही? आदत आहे का? बरं. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणून चालू होतं हे शर्यत. इथून सोडल्या जाते बैल आणि या पट्टीने धावत जाते बघा इकडं समोर. आणि इथं समोर पण इथं काड्या लावलेल्या आहे. ते तोडून मग ते तोडल्या का दोरी तुटली का मग तिथून सेकंद चालू होते आणि पलीकडे धावत जाते बघा त्या डोंगराकडं वरती. तर असा हा पटाचा कार्यक्रम चालू आहे इथं भाकरवाडीमध्ये. आणि या ठिकाणून बघा इथून जोडी सोडल्या जाते. आता समोर जाऊ थोडं आणि समोरून बघू. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हे बाई इथं जोडी सुटू लागली बघा. आता भीती वाटू लागली मला याच्या अंगावर. तर मित्रांनो आता बघा इथं थोड्याच वेळामध्ये इथं आता ही जोडी सुटणार आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता ही जोडी
धावपट्टीवर सुटली आता थोड्याच वेळामध्ये. तर बघू शकता तुम्ही ड्रायव्हर बसला वर आता छकड्यावर, गाड्यावर बसलेला आहे. छकडा म्हणते त्याला आमच्या भागामध्ये. बैलगाडा शर्यत चालू आहे भाकरवाडीची. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता इथून हे धावणारी जोडी. तर आता हे लय 5 पॉईंट काढणार आहे. लय जबरदस्त जोडी बघा. आता गरम करून आणले त्याला, टोचू टाचू आऱ्या टोचल्या. आता चांगले गरम झालेले. पहा कशी ओढू लागले हाताना. खतरनाक जोडी आहे मित्रांनो. ही महाराष्ट्र मराठवाड्यामधली सगळ्यात मोठी जोडी आहे, 1 नंबरची जोडी आहे. तुम्ही बघू शकता इथं. पहा तिला कसं गरम करू लागले. 4-5 जण मारायला त्या बैलाला. तर बघू शकता तुम्ही किती छान जबरदस्त जोडी या ठिकाणी. आता लगेच आता इथं हे धावणार आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो. पहा कसा ड्रायव्हर. तर बघू शकता मित्रांनो कशी पट्टीनं धावू लागले. बरोबर एकदम ट्रेनिंग दिलेली त्या बैलांना. तर असा हा भाकरवाडीचा पट चालू आहे. महाराष्ट्र केसरी बैल आलेले या ठिकाणी. आता ते पण आपण बघू. बरं तुमचं नाव काय? शकीर पटेल, शकीर पटेल, भाकरवाडी. नाव काय तुमचं? शकीर. बर किती दिवसांनी चालू इथं हा पट? आमच्या वडिलापासून, तुमच्या जन्माच्या आधीचा? तर बर किती दिवसाचं आयोजन आहे आता हे पटाचं? 2 दिवस पट राहणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी उरूस राहणार आहे का? तमाशा पण आहे का? बर उद्या आहे का परवा आहे? आज संदलन. तमाशा कधी? उद्या तमाशा आहे मित्रांनो. तर तमाशा बघायला पण तुम्ही या. आता ही एक जोडी आणली बा, काळू वाळूची जोडी. आता ही पण एकदम जबरदस्त जोडी आहे. तळेगावची जोडी आहे. हिंदकेसरी जोडी बघा ही. पण यांच्या अंगावर काही अजून एवढं मास नाही, पण हिंदकेसरी म्हटलं जातं यांना. तर बघू शकता तुम्ही खतरनाक बैल आहे. पहा तुम्ही आता ही हिंदकेसरी. आता ही कोणती केसरी बघा. तर एवढे तयार नाही. ज्या फासुड्या हाडका उडकं दिसू लागले मित्रांनो. पण तरी पण त्यांना आता हिंदकेसरी नाव दिलेलं आहे आता. जबरदस्त. आणि पाठीमागं पण बघू शकता आणखीन एक जोडी. तर असा खतरनाक भाकरवाडीचा बैलगाडा शर्यत जंगी शंकरपट चालू आहे बदनापूर तालुक्यामधील, जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यामधील भाकरवाडी गावामध्ये हा पट चालू आहे. तर बघू शकता तुम्ही असा हा पट चालू आहे. तर मित्रांनो असा हा भाकरवाडीचा बैलगाडा शर्यत चालू आहे. राम राम. तर मित्रांनो तुम्हाला हा भाकरवाडीचा बैलगाडा शर्यत भाकरवाडीचा जंगी शंकरपट कसा वाटला मित्रांनो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो दरवर्षी या गावामध्ये भाकरवाडीमध्ये हे बैलगाड्याचं आयोजन करण्यात येतं आणि यावर्षी पण करण्यात आलं. आज आणि उद्या असा 2 दिवस इथं शंकरपटाचा कार्यक्रम असतो. तर चला मित्रांनो आपण आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.